हाय हॅलो एव्हरीवन. चला तर आपण व्हेज थाळी बनवूया. व्हेज थाळी बनवण्यासाठी मी इथे आज मेथीची भाजी, घेवड्याची भाजी, मस्त गरमागरम चपाती आणि लोणच्याचा बेत केलेला आहे. मेथीची भाजी अगदी आरोग्यदायी आहे आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते, पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा छान आहे. त्याचप्रमाणे घेवड्याची भाजी महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं आहेत. विटॅमिन ए, सी, केचा भरपूर प्रमाणात स्रोत या भाजीमध्ये आहे. चला तर बघूया ती भाजी कशी बनवायची. मस्त मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे. जिरी मोहरी तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण याचा ठेचा मी ॲड केलेला आहे. थोडीशी हळद टाकायची, चवीपुरता तिखट आणि धना पावडर टाकून घ्यायची आणि अगदी मंद आचेवर हे थोडंसं हलवून त्यामध्ये आपल्याला नीट केलेला घेवडा ॲड करायचा आहे. तर चवीपुरतं मीठही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला घेवडा ॲड करायचा आणि 1 ते 2 मिनिट अगदी मंद आचेवर हे परतून घ्यायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित वाफलून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मंद आचेवर वाफलून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे झाकून ठेवते आहे. 3 ते 4 मिनिटानंतर ही भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेली आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. अगदी खरबडीत भाजलेले शेंगदाणे मी यामध्ये घालत आहे. त्यामध्ये खूप छान चव तयार होते शेंगदाण्याची. अशा पद्धतीने आपली घेवड्याची भाजी बनवून तयार आहे. चला तर आता आपण सेकंड भाजी मेथीची भाजी बनवून घेऊया. खूप आरोग्यदायक असणारी ही भाजी मस्त निवडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायची, म्हणजे मातीचे लागलेले कण त्याचे निघून जातात. हिरवी मिरची आणि लसूण चवीपुरतं मीठ घालून मस्त ठेचून घ्यायचं. हे ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. मस्त जिरीचा तडका मी इथे देत आहे. तुमच्याकडे मोहरी असेल तर मोहरी तुम्ही घालू शकता. मेथीची भाजीचे पराठे केले जातात त्याचप्रमाणे मेथीची पातळ भाजी पण बनवली जाते. शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यात मिल्क पावडर ॲड करून खूप छान अशी मेथीची भाजी तयार होते. इथे मी सुकी भाजी बनवत आहे. ठेचा ॲड केला लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा, थोडीशी हळद टाकली, चवीपुरतं मीठ हे ॲड करायचं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाण्याने धुतलेली मेथीची भाजी ॲड करायची. हे सगळं आपल्याला अगदी मंद आचेवर करून घ्यायचं आहे. हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असतात. त्यामुळे कडधान्य आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. ही भाजी दोन्ही बाजूने परतून घ्यायची आणि त्यामध्ये 3 ते 4 मिनिट वाफलून घेण्यासाठी परत हे झाकून ठेवायची. यामध्ये तुम्ही मूग डाळ भिजवून घालू शकता. मी आज मूग डाळ भिजवलेली नाही आहे. 3 ते 4 मिनिट हे मंद आचेवर वाफलून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी मेथीची भाजी शिजलेली आहे. आता वरून यावर मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. घातला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार आहे. घालायचं असेल तर घालू शकता. मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही लाल मसालाही तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने आपल्या दोनही भाज्या बनवून तयार आहेत. घेवड्याची भाजी आणि मेथीची भाजी मस्त गरमागरम चपातीसोबत आपल्याला ह्याचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता भाजी खूप छान अशी शिजलेली आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक आहे, राजगिराची भाजी आहे, त्याच्यानंतर तांदूळचं आहे. अशा रानभाज्या आपण खाऊ शकतो. चला तर माझ्या आता भाज्या तयार आहेत. मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. त्याचबरोबर खाण्यासाठी मी गरमागरम अशी चपातीही तयार करून घेतलेली आहे. दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस अशी ही चपाती भाजून घ्यायची. मस्त गरमागरम चपाती, मेथीची भाजी, घेवड्याची भाजी
आणि त्याचसोबत चटपटीत असं लोणचं. असा हा आजचा व्हेज जेवणाचा बेत कसा वाटला तुम्हाला सांगा. जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका क्विक अँड इझी रेसिपीजसोबत. तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लिंक मी बायोमध्ये ॲड केली आहे, जाऊन नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. तोपर्यंत